हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 34. मृत्युस्सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यतां. कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां. स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वस्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यातील उत्पत्तीचे कारणे मी आहे. तसेच स्त्रियांमधील कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा मी आहे. मृत्यू सर्वहर च अहम उद्भव च भविष्यताम. भगवंत श्री सांगत आहेत की सर्वस्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यातील उत्पत्तीचे कारण मीच आहे. उत्पत्ती, स्थिती, लय याबद्दल भगवंत श्रींनी अर्जुनाला मागे सांगितलेले आहे. येथे ते त्याला लय आणि उत्पत्तीबद्दल काही एका निराळ्या दृष्टिकोनातून सांगणार आहेत. मनुष्याचा अंत होतो, मृत्यू होतो. अंतरात्मा या भूतलावरून त्याचा सद्य देह त्याग करून येथून निघून जातो. यात एक फार मोठे वैशिष्ट्य आहे. जेव्हा अंतरात्मा देह त्याग करून निघून जातो तेव्हा त्याला त्याचे संचित भोग चिकटलेले असतात. त्यामुळे ते संचित संपुष्टात आणण्यासाठी, पूर्ण शुद्ध होण्यासाठी, परम आत्म्याचे मिलन होण्यासाठी अंतरात्म्याला पुन्हा देहधारण करावे लागतो. चिकटलेले संचित उपभोगून नष्ट होतील अशासाठी योग्य असा देह अंतरात्मा धारण करतो. यावेळी एक विशेष गोष्ट घडते. मागील जन्माची स्मृती त्या नवीन देहाला राहत नाही. तो जणू काही हा त्याचा प्रथम देह आहे अशा थाटात नवीन देह धारण करतो, पुनर्जन्म घेतो. यामुळे फार मोठा अनर्थ टळतो. विचार करा, जर त्याला पूर्वस्मृती राहिली तर तो आपल्या गतजीवनातील घटनांचा, नातेवाईकांचा, धनसंपत्तीचा शोध घेईल. हे त्याला आणि त्याच्या जिवंत असणाऱ्या वंशजांनाही महाभयावह त्रासदायक होईल. ही भगवंत श्रींची विशेष कृपा आहे. मृत्यू होताना त्याचे सर्वस्व हरण केले जाते. त्याला गत आयुष्यातील काहीही आठवत नाही. नवीन जन्म होताना नवा गडी नवे राज्य अशा जोमाने त्याचा जन्म होतो. यामुळे पूर्वसंचित नष्ट करण्यासाठी योग्य ते भोग उपभोगले जातात. मुक्तीकडे वाटचाल सुरू होते. अगदी अपवादात्मक कोट्यावधींमध्ये एखाद्याला गतस्मृती आठवत असलेले आपण ऐकतो. परंतु अशांच्या बाबत हेही तितकेच सत्य आहे की ते सद्य जीवनाला चिकटून राहतात. योगाधिराज पातंजलींनी योग्याला पूर्वगत स्मृतीचे ज्ञान होते असे सांगितले आहे. परंतु ते ज्ञान आत्मस्वरूप झाल्यावर होते. त्यामुळे त्याचा सद्य जीवनावर काहीही परिणाम होत नाही. अशा प्रकारे सद्य असलेले सर्वस्व हरण करणे आणि पूर्णपणे नव्याने उत्पत्ती करणे ही भगवंत श्रींची आपल्यावर विशेष कृपा आहे. यास तो भगवंत श्री सर्वस्व हरण करणारा मृत्यू आणि भविष्यातील उत्पत्तीचे कारण असणे ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. कीर्ती, श्री, वाक् च नारीणाम. स्मृती, मेधा, धृती, क्षमा. भगवंत श्री सांगत आहेत की स्त्रियांमधील कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा मी आहे. हे 7 गुण ज्या स्त्रीमध्ये आहेत तेथे भगवंत श्री आहेत असे समजावे. यापैकी कीर्ती, स्मृती, मेधा, धृती, क्षमा या 5 दक्ष प्रजापतीच्या कन्या आहेत. श्री महर्षी भृगूंची कन्या आहे. वाणी ब्रह्मदेवाची कन्या आहे असे मानले जाते. कीर्ती, अगदी जवळात जवळचे समानार्थी शब्द घ्यायचे झाले तर कीर्ती म्हणजे मान, इज्जत, लौकिक, शान, प्रतिष्ठा. स्त्री जितकी प्रामाणिक, शुद्ध, सात्विक, सोज्वळ, पुण्यवंत असेल तितकी त्या पुरुषाची, घराण्याची, गावाची, राज्याची, देशाची कीर्ती, मान, इज्जत, लौकिक, शान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होत असते.
या उलट प्रकार असेल तर तितकीच खालच्या दर्जाची अपकीर्ती पसरते. अब्रू स्त्रीवरून ठरवली जाते, पुरुषावरून नव्हे. स्त्रीमुळे रामायण महाभारत घडू शकते. स्त्रीला फार महत्त्व आहे हे जाणून पुरुषांनी स्त्रीचा मान ठेवावा, तिला प्रतिष्ठा द्यावी. पुरुषाचे मागे स्त्रीशक्ती असेल तर त्या पुरुषाची भरभराट होते, तो यशस्वी होतो. हे जेथे जाणले जाते, प्रत्यक्षात आचरणात आणले जाते, तेथे नेहमीच भरभराट होत असते. स्त्री दाक्षिण्य दाखवण्याची प्रथा यामुळेच रुजली आहे. हे ओळखून स्त्रीनेही आपली मर्यादा ओलांडू नये, आपली कीर्ती जपावी, जोपासावी, वृद्धिंगत करावी. स्त्री जितकी प्रामाणिक, शुद्ध, सात्विक, सोज्वळ, पुण्यवंत असेल तितकी ती स्वतः आणि तिच्या सान्निध्यात असलेले परमपदाला पोहोचण्यास पात्र होतात. श्री हा खास आणि वैशिष्ट्यपूर्ण असा फक्त नारीचाच गुण आहे. स्त्रीकडे असलेली ही फार मोठी धनसंपत्ती आहे. हे केवळ स्त्रीचेच वैभव आहे. स्त्री माता होते. काही वर्षानंतर तिची जननशक्ती संपुष्टात येते. मग ती श्री होते. तिच्या अपत्यांची, पतीची, सासूची, सासऱ्यांची, नणंदांची, भाऊजयांची, दिरांची आणि तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाची ती माता होते. सान्निध्यात आलेल्या प्रत्येकावर ती वात्सल्य करते. हे नैसर्गिकपणे घडते. यासाठी स्त्रीला काहीही करावे लागत नाही. याचे शास्त्रीय कारण आहे. मूलतः देह हा अनेक काही लक्ष पेशींचा एक समुच्चय आहे. एक काही थोड्या पेशींचा अपवाद सोडल्यास नर किंवा मादी यांच्यात सर्व पेशी समान असतात. फक्त मादीच्या देहात थोड्या विशिष्ट पेशी पुरुषापेक्षा जास्त असतात. त्यांच्यात जनन क्षमता असते. काही एका ठराविक वयानंतर या जनन क्षमता असलेल्या पेशी नष्ट होतात आणि स्त्री श्री होते. पुरुषाचे यौवन आयुष्यभर त्याच्या देहातच असते. पुरुषाला अध्यात्म योग साधना करून त्याच्या यौवनाच्या ऊर्जेचे रूपांतर करून ते तेज परमात्म्याकडे वळवावे लागते. एखाद्या गाफील क्षणी तो बहकू शकतो, कारण बीज तसेच असते. पुरुष क्षणाचा पिता आणि कायम करता पती असतो. स्त्री क्षणाची पत्नी आणि कायम करिता माता असते. स्त्रीचे जनन बीज नैसर्गिकपणेच नष्ट होते. स्त्रीला तिच्यातील श्रीची जाणीव झाली तर ती आत्मब्रह्मपदाला पोहोचू शकते. वाणी हे खास स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. येथे आपण भौतिक जगताला भुरळ घालणाऱ्या व्यापारी, वैखरी आणि मध्यमा वाणीचा विचार करत नाही. ही वाणी वैखरी किंवा मध्यमा नसून अपरा वाणी आहे. स्त्री मौन झाली की सर्वजण तिच्या मागे जातात. ती मौन झाली की तिच्या सान्निध्यातील सर्वजण बेचैन होतात, तिच्या सभोवती जमतात. हे झाले भौतिक संसारिक. परंतु कीर्तिवंत श्री नारी जेव्हा अपरावाणीने मौन होते तेव्हा तिच्यात आत्मब्रह्म चैतन्य स्फुरते. तिच्या सान्निध्यात येणारे तिच्याकडे आकृष्ट होतात आणि तिचे भक्त होतात. समस्तांची मौन हीच मूळ वाणी भाषा आहे. अशी अपरावाणीने मौन झालेली कीर्तिवंत श्री नारी परावाणीने परमपदाला पोहोचते. स्मृती. सर्वसाधारणपणे पुरुष किंवा स्त्रीची स्मृती कितीही तल्लख असली तरी अशी स्मृती नेहमीच भौतिक आणि संसारिक आणि व्यापारी असते. समजा समोर 4 मुले आहेत. तल्लख स्मृती असलेला लगेच ओळखेल की हा त्याचा मुलगा आहे, हा शेजाऱ्याचा मुलगा आहे, हा कोणा ओळखीच्याचा मुलगा आहे आणि हा तिराहिताचा मुलगा आहे. परंतु कीर्ती, श्री, वाणी उपलब्ध झालेल्या स्त्रीची स्मृती लगेच स्मरेल की एकच आत्मा सर्वत्र भरलेला आहे. ही 4ही मुले तिचीच लेकरे आहेत. तीच सर्वांची माता आहे. ही स्मृती मूळ स्रोतापर्यंत पोहोचते. तिला समग्र स्मृती असते. मेधा ही मेंदूची ताकद, क्षमता असते. याला सर्वसाधारणपणे बुद्धी असे म्हणतात. ही मेंदूची ताकद असते. जशी मेंदूची क्षमता असते त्याप्रमाणे दृश्याचे आकलन होत असते. कीर्ती, श्री, वाणी, स्मृती साध्य असलेल्या नारीची मेधा विलक्षण असते. तिला नुसते आकलन होऊन भागत नाही. ती त्याप्रमाणे विश्वकल्याणास योग्य असे जे आहे ते जाणते. नुसते जाणत नाही तर त्याप्रमाणे ती आचरण करते. इतरांना त्याप्रमाणे वागायला लावते. धृती म्हणजे अनन्यसाधारण धैर्य. कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा
प्राप्त नारीजवळ महाधैर्य असते. ती कोणत्याही आत्यंतिक टोकाचा विवेक आणि संयम बाळगू शकते. ती शांत असते. तिच्यात धैर्य अनंत पराकोटीचे असते. यामुळेच ती लहान मुलाला वाढवू शकते, त्याचे संगोपन करू शकते, त्याला मोठा करू शकते. स्वतः मागे राहून नवऱ्याला किंवा अन्य कोणालाही पुढे जायला मदत करते. मोठ्यांची सेवा शुश्रूषा करू शकते. क्षमा. कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती असलेली नारी क्षमाशील असते. क्षमा ही तिची वृत्तीच असते. कोणीही कितीही मोठा अपराध केला असला तरी ती क्षमा करायच्या वृत्तीची असते. तिला सर्वांची दया येते. ती सर्वांसाठी करुणा भागते. तो तिचा स्वभावच असतो. अत्यंत सहजगत्या ती क्षमा करून मोकळी होते. स्त्री या शब्दाची स, र, त, ई अशा अक्षरात फोड करून दैनिक केसरीमध्ये मी एक लेख लिहिला होता. स म्हणजे सत्व, र म्हणजे रज आणि त म्हणजे तम, ई म्हणजे ईश्वर. याचा अर्थ स्त्री म्हणजे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या अतीत ईश्वराप्रत जाणारी किंवा असलेली. याचा अर्थ स्त्री ही मूलतः सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या अतीत ईश्वर सन्मुख असलेली असते. भगवंत श्री सांगत आहेत की स्त्रीमधील कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा ही त्यांची योगविभूती आहे. हरिओम.